नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण खिम्याचं एक पार्टी स्टार्टर बघणार आहोत. खिमा कॉर्न कचोरी ही पार्टीसाठी देखील करू शकता, स्टार्टर म्हणून, किंवा एरवीसुद्धा इव्हिनिंग स्नॅक म्हणूनसुद्धा करू शकता, किंवा नॉनव्हेजचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, काही वेगळं खावंसं वाटत असेल तरीसुद्धा करू शकता. यातला खिमा जो आहे, खिम्याची रेसिपी जी दाखवलेली आहे ती एरवीसुद्धा तुम्ही खिमा पाव किंवा खिमा पोळीसाठी करू शकता, कचोरी जरी करणार नसलात तरीही. चला तर बघूयात आपण कॉर्न खिमा कचोरी. आपण ही उकड घेऊन केलेली आहे. वेगळ्या पद्धतीची कचोरी आहे ही. एरवी आपण बटाट्याचं वरचं कव्हर करतो, बटाटा ब्रेड क्रम्बचं वगैरे, तर हे तसं नाही आहे. आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे पॅनमध्ये. त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली आहे, 1 चमचा तूप घातलं आहे, आणि ते उकळल्यानंतर 1 वाटी मैदा असा आपण टप्प्याटप्प्याने घालतो आहोत, एकदम नाही घातलेला. हलवत राहायचं आहे साईडला सतत. 1-2 मिनिट आपण हे मिक्स करून गॅस चालू ठेवणार आहोत, हलवत राहणार आहोत, आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहोत. 1 वाटी मैद्याला आपण 1 वाटीच पाणी घेतलेलं आहे, आणि त्यात साखर आणि मीठ अर्धा चमचा घातलेला आहे, आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. तेल देखील घालू शकता तुपाऐवजी. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे उकड घेण्यासाठी मैदा त्यात घातलेला आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात. 2 ते 3 मिनिट आपण हे गॅसवर शिजवलेलं आहे. त्यानंतर थोडं थंड झालं की आपण ते चांगलं मळून घेणार आहोत. हाताने मळून घ्यायचं आहे चांगलं. गरज पडली तर वरनं थोडं पाणी देखील घालायचं आहे. हाताला थोडं तेल लावून घेतलं की चिकटत नाही. 1-2-3 मिनिट हे चांगलं मळायचं आहे व्यवस्थित, असं जरा जोर देऊन. आत गुठळ्या राहायला नको आहेत. हे बघा, आता मळून झाल्यानंतर आपण त्यात बेकिंग पावडर घालणार आहोत. 1/2 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. हे बघा, इतकी घातलेली आहे. बेकिंग पावडरवर थोडं 1 चमचाभर पाणी घातलं की ती अशी फसफसते, आणि मग ती चांगली मिक्स करता येते आपल्याला. आता ती चांगली मिक्स करायची आहे, आणि साधारण किमान 1 तास तरी हे असं भिजवून बाजूला ठेवायचं आहे झाकून. झाकण्यापूर्वी आपण त्याला वरनं थोडा तेलाचा हात लावणार आहोत, म्हणजे ते पीठ वरनं कडक होत नाही. तेलाचा हात लावून झाकून बाजूला ठेवायचं आहे. आपण चांगलं मळून तर घेतलेलं आहेच, आतमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेऊन. आता आपण खिमा करायला घेऊयात. थोडं जास्त तेल टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये, 3-3.5 टेबलस्पून. आणि हा 200 ग्रॅम खिमा स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेला आहे. रेडीमेडच खिमा आणलेला आहे. तुम्ही चिकन खिमा घेऊ शकता किंवा मटण खिमा देखील घेऊ शकता. मी चिकन खिमा घेतलेला आहे, हा पटकन शिजतो म्हणून. 3 लवंगा टाकल्या आहेत, 4-5 काळी मिरी घातली आहेत, आणि त्यानंतर 1 मसाला वेलची आणि 1 इंच दालचिनी. मसाला वेलची आपण थोडी फोडून घातली आहे, ओपन करून. हे थोडं हलवून घ्यायचं आहे. नंतर आपण दालचिनीचा तुकडा आणि मसाला वेलची काढून टाकणार आहोत. हे आलं लसणीचं वाटण आहे, 1.5 टेबलस्पून घातलेलं आहे. चांगलं परतवायचं आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर आपण 2 कांदे बारीक चिरून ठेवलेले होते ते यावर आपण घालणार आहोत. हे बघा, आता कांदा चांगला मिक्स करून ते परतवायचं आहे. आलं लसूण आणि कांदा हे आपण चांगलं परतवून घेणार आहोत. दालचिनी आणि मसाला वेलची मुद्दाम आपण मोठे तुकडेच घातलेले आहेत, कारण ते नंतर काढता यावेत. एकदा त्याचा फ्लेवर यात उतरला की खिमा तयार झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत. आता मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. या स्टेजला मीठ घातलं की कांदा बरोबर मऊ होतो, शिजतो चांगला, म्हणून आत्ता मीठ घालून घेतलेलं आहे. हे बघा, अशा रंगावर साधारण गोल्डन ब्राऊन झाला की त्यात आपण हा गरम मसाला, हळद, त्यानंतर तिखट आणि धने जिऱ्याची पूड हे सगळं घातलेलं आहे. आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे. धने जिऱ्याची पूड थोडी जास्त घातली आहे.
आणि गरम मसाला आपण जो नेहमी वापरतो त्याचा आपल्याला अंदाज असतो, म्हणून आपण त्या अंदाजाने तो घालायचा आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण त्यात घातला आहे. आता हे मिश्रण थोडं कोरडं वाटेल आपल्याला, परंतु आपण खिमा धुवून यात घालतो त्यावेळी खिम्याला जे पाणी सुटतं त्यात खिमा बरोबर शिजतो. आता यावर मका घातलेला आहे उकडलेला. आपल्या अंदाजाने घालायचं आहे. मक्याचे दाणे आधी उकडून घेतले होते, ते वाफवून ते घातलेले आहेत यात. हे जास्त शिजवायला लागत नाही, ऑलरेडी शिजलेले असतात आणि परत ते खिम्याबरोबर शिजणारच आहेत. आता आपण धुतलेला खिमा यावर एकदा घातला की त्याला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यात आपण हे शिजवणार आहोत. मटण खिमा असेल तर तुम्हाला वरनं पाणी घालावं लागेल शिजायला, कारण त्याला शिजायला वेळ लागतो आणि पाणी जास्त लागतं. चिकन खिमा आहे हा, त्यामुळे आपण झाकण ठेवल्यानंतर जे पाणी सुटेल वाफेचं त्यात हे बरोबर शिजल्या जाईल. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं झाकण ठेवायचं आहे. साधारण एक 10 मिनटात हे शिजून तयार होतं. मध्ये मध्ये आपण झाकण असं काढून ते हलवणार आहोत. हे बघा, ओलसर झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे त्याला. आणि त्यातूनही वाटलं की पाणी कमी पडतं आहे शिजायला तर आपण वरून पाणी घालू शकतो. मात्र फायनल स्टेजला आपल्याला अगदी कोरडा खिमा करायचा आहे, कारण आपल्याला तो कचोरीत भरायचा आहे. आणि जर आपण पावाबरोबर खाण्यासाठी किंवा पोळी भाकरीबरोबर खाण्यासाठी करत असू तर आपण ह्यात पाणी घालून हा थोडा असा ग्रेव्हीसारखा करू शकतो. परंतु आत्ता आपण तो फक्त कचोरीत भरण्यासाठी करतो आहोत, म्हणून आपण तो कोरडा ठेवणार आहोत. तुम्ही जर विविधा रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी करून बघा, आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा कशी झाली ते. हे बघा, आता 10 मिनिट होत आलेले आहेत, त्यामुळे हा व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे. आता काय करणार आहोत आपण, हा भरताना कचोरीमध्ये भरताना सारण म्हणून तो असा सुट्टा होऊ नये म्हणून आपण थोडं 1 टेबलस्पून त्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्याचा गोळा होण्यासाठी, म्हणजे आपल्याला कचोरीत तो व्यवस्थित भरता येईल. आणि हे पीठ चांगलं त्यात शिजवून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. त्यामुळे फॉर्म होणार आहे, ते असं गोळा होईल तयार, तो आपल्याला कचोरीत पटकन भरता येईल. नाहीतर खिमा असा सुट्टा असला की तो भरून कचोरी बंद करायला जरा आपल्याला त्रासदायक होतं, म्हणून आपण हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. स्किप देखील करू शकता आहे. त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि गॅस बंद करायचा आहे मिक्स केल्यानंतर. आता आपण कचोरी तयार करायला घेणार आहोत. आपण जे पीठ बाजूला ठेवलेलं होतं 1 तास होऊन गेला आहे. हे बघा, अशा प्रकारे तयार झालेलं आहे ते. आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारख्या आकाराचे आणि एक गोळा घेऊन थोडं आपण त्याला तेलाचं बोट लावणार आहोत. हे बघा, हा खिमा रेडी आहे, एका भांड्यात काढून घेतला आहे. तेलाचं बोट लावून ती अशीच हाताने प्रेस करायची, लाटायची गरज नाही. आपल्याला हव्या त्या आकाराच्या, हव्या तितक्या पातळ किंवा जाड आपण करू शकतो कचोरी. आता हे असं पुरीसारखं तयार झाल्यानंतर यात खिमा भरायचा आहे. बघा, असा गोळ्यासारखा झाला आहे, कारण आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, तो सुटत नाही असं इकडे तिकडे. आता हे असं मोदकासारखं बंद करायचं, व्यवस्थित बंद करायचं आहे, कुठूनही फट राहू द्यायची नाही आहे त्याला, चिरलेलं असं नको दिसायला. आणि हाताने दाबून व्यवस्थित त्याचा गोळा करून नंतर प्रेस करून थोडं कटलेटसारखा असा त्याला आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या आपण तयार करून ठेवायच्या आहेत. आणि या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय करायची गरज नाही, म्हणजे कमी तेलात आपण त्या तयार करू शकतो. हे बघा, इतक्या तेलात आपण एका वेळी 4 कचोऱ्या सहज शॅलो फ्राय करू शकतो. तेल तापल्यानंतर आपण कचोऱ्या घालायच्या आहेत त्यात आणि एक 5-6 मिनटात त्या तयार होतात. मीडियम फ्लेम ठेवायची आहे. हे बघा, एका साईडने झाली आहे, अशा उलटायच्या आहेत अलगद आणि परत दुसऱ्या बाजूने देखील चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत.
याच ठिकाणी तुम्ही ब्रेड आणि बटाट्याचं वरचं कव्हर देखील करू शकता, परंतु ही कचोरी खूप छान होते, दिसायलाही छान दिसते. एक वेगळा प्रकार आहे हा, म्हणून हा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा कचोरी कशी झाली ते. सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. आतला खिमा टेस्टी असल्यामुळे चटणी नसली तरीही ही टेस्टीच लागते कचोरी.